अध्याय 35. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धासी विनवीतसे परियेसी रुद्राध्याय विस्तारेसी दंपतीसी सांगितला. पुढे काय वर्तले विस्तारोनी सांगा वहिले. मन माझे वेधले गुरुचरित्र ऐकावया. सिद्ध म्हणे ऐकताता अपूर्व असे पुढे कथा. तेची जाण पतिव्रता श्री गुरु ते विनवीत. करजोडोनी गुरुसी विनवीतसे भक्तीसी. आम्हा गती पुढे कैसी कवणे परी असावे. या कारणे आपणासी एखादा मंत्र उपदेशी. जेणे होय स्थिर जीवासी चरणस्मरण सनातन. श्री गुरु म्हणती तियेसी स्त्रियांसी मंत्र उपदेशी. पतिभक्ती विणे त्यासी उपदेशासी देऊ नये. देता उपदेश स्त्रियांसी विघ्न असे मंत्रांसी. पूर्वी शुक्राचार्यासी झाले असे परियेसा. ऐसे ऐकता गुरुवचन विनवीतसे करजोडून. स्त्रिया केवी मंत्रहीन शुक्राचार्या कैसे झाले. विस्तारोनी आम्हासी सांगा स्वामी कृपेसी. म्हणोनी लागली चरणासी करुणावचने करोनिया. श्री गुरु सांगती तियेसी पूर्वकथा आहे ऐसी. युद्ध देव दैत्यांसी सदैव होय अवधारा. दैत्य सैन्य पडेरणी शुक्र जपे संजीवनी. सकळ सैन्य उठवूनी पुनरपि युद्धा पाठवीत. इंद्रवज्रे असुर मारी शुक्र अमृत जप करी. सवेचियेती निशाचरी देव सैन्य मारावया. ऐसे होता एके दिवसी इंद्र गेला कैलासासी. सांगे स्थिती शिवासी शुक्राचार्याची मंत्रकरणी. कोपोनिया ईश्वर नंदीस सांगे उत्तर. तुवा जावोनी वेगवक्त्र शुक्राचार्या धरोनी आणि. स्वामीचे वचन ऐकोनी नंदी गेला ठाकोनी. होता शुक्र तपध्यानी मुखी धरिला नंदीने. नंदीने द शिवापासी आकांत वर्तला दैत्यांसी. ईश्वरे प्राशिले शुक्रासी अगस्ती सिंधूचिया परी. ऐसा कित्येक दिवसांवरी होता शुक्र शिवाचे उदरी. निघूनी गेला मूत्रद्वारी विसर पडला शिवासी. पूर्वी होते शुक्र नाव ईश्वर उदरी झाला उद्भव. नाव पावला भार्गव पुनः संजीवनी जपेतो. इंद्रमनी विचारी पुरोहितासी पाचारी. कैसा शुक्र जिवंत करी पुनः दैत्यजनांसी. त्यासी विघ्न करावे एक तू पुरोहित विवेकयुक्त. बुद्धी विचारी अनेक बृहस्पती गुरुराया. पाहे पा दैत्यांचे देव कैसे. शुक्रासारिखा गुरु विशेषे. देतो जीवासी भरवसे दैत्य येती युद्धासी. तैसा तू नभेस आम्हासी आम्हा ते का उपेक्षसी. देवगुरु तू म्हणविसी बुद्धी करी शीघ्र आता. तू पूज्य सगळ देवांसी जरी आम्हा कृपा करिसी. शुक्राचार्य काय विशेषी तुझ समान नभे जाणा. ऐसे नाना परी देख इंद्र अमर नायक. पूजा करी उपचारिक बृहस्पती संतोषला. गुरु म्हणे इंद्रासी यासी ऐक तू उपायासी. षटकरणी करावे मंत्रासी सामर्थ्य राहील शुक्राचे. एखादा पाठवावा शुक्रापासी विद्यार्थी करून त्वरेसी. मंत्र शिकेल भरवसी विद्यार्थी रूपे करुनिया. आपुला पुत्र कचसे त्याते पाठवू विद्याभ्यासे. मंत्र शिकेल आहे कैसी संजीवनी अवधारा. कचाते आणूनी बुद्धियुक्ती सांगतसे बृहस्पती. तुवा जावे शुक्राप्रती विद्यार्थी रूप धरोनी. आमुची निंदा तेथे करी मनोभावे सेवा करी. संजीवनी कवणे परी मंत्र शिके पुत्रराया. इंद्रादिक देवतांचा निरोप घेऊनी पितयाचा. शुक्राप्रती गेला कचा विद्यार्थी रूप धरोनी. नमन केले साष्टांगी उभा राहिला करुणांगी. शुक्र पुसतसे वेगी कवण कोठूनी आलासी. बोले आपण द्विजकुमार तुझी कीर्ती ऐकली थोर. विद्याभ्यासीन मनोहर म्हणोनी आलो सेवेसी. सेवक होईन तुमचे चरणी आलो इच्छेसी धरुनी. तू भक्तवत्सल शिरोमणी अनाथांचा प्रतिपालक. बोलोनी ऐसे कचवचन विनवीतसे करजोडून. शुक्रकन्या जवळी येऊन पितया लागी विनवित. पित्यासी म्हणे देवयानी विप्रभला दिसे नयनी. याते तुम्ही शिष्य करूनी विद्याभ्यास सांगावा. कच सुंदर सुलक्षण जैसा दिसे की मदन. देवयानी करी चिंतन ऐसा पती भावा म्हणे.
ऐसी वासना धरुनी पितया ते विनवूनी शिष्य केला कच सगुणी शुक्राचार्य विद्या सांगे. ऐसा विद्याभ्यास करीत दैत्यकुळी म्हणती निश्चित देवगणी आले सत्य कपट वेषे करुनी. शिकूनिया विद्येसी जाऊनी शकवील देवांसी पुढे होईल आम्हासी तेणे मनी चिंतावले. काळक्रमिता एके दिवसी कच पाठविला समिधांसी दैत्य जाती साह्येसी तया कचाचे अवधारा. राणी जाऊनी समागमेसी दैत्ये मारिले कचासी समिधा घेवोनी घरासी दैत्य आपण येते झाले. शुक्राचार्याची कन्या पितयासी परममान्या पितयासी विनवी धन्या कच कैसा नाही आला. कच आलिया वाचूनी भोजन न करी देवयानी ऐसे ऐकता निर्वाणी शुक्राचार्य चिंतावला. ज्ञानी पाहे मानसी मृत्यू झाला असे तयासी मंत्र जपूनी संजीवनीसी त्वरित घरी आणिला. आणिक होता बहुत दिवस दैत्य करीती अतिद्वेष गेला होता वनास पुनरपी तयासी वधियेले. मागुती वाचेल म्हणोनी चूर्ण करीती छेदोनी दाही दिशा टाकुनी आले घरा पुनरपी. दिवस गेला अस्तमानी पुसतसे देवयानी कच न दिसे म्हणोनी पितया ते विनवीत. कच माझा प्राणसखा न आणिशी जरी खाई न विखा दावी मजतयाचे मुखा म्हणोनी प्रलाप करीतसे. कन्येवरी ममत्व बहुत तेणे शुक्र ज्ञाने पहात छिन्न भिन्न केले म्हणत मंत्र जपला संजीवनी. धन्य मंत्राचे सामर्थ्य कच आला घरा त्वरित देवयानी संतोषत पितयाने आलिंगिली. दैत्यमनी विचार करीती काय केल्या न मरे म्हणती गुरुकन्ये सयाची प्रीती म्हणूनी गुरु वाचवितो. आता उपाय करू यासी उदयीक येईल एकादशी मारुनी मिळवू पानेसी गुरुमुखी पाजावे. ऐशी निगुती करोनी आली एकादशी दिनी कचाते बाहेर नेवूनी मारते जहाले दैत्य शिष्य. प्राशन करविती गुरुसी मिळवूनिया मध्यरसी स्निग्ध मिळवूनिया बहुवसी शुक्र गुरुसी देते झाले. मागुती पुसे देवयानी पितया ते विनवुनी कचासी आणि म्हणोनी रुदन करी आक्रोशे. शुक्र पहातसे ज्ञानी न दिसे कच त्रिभुवनी खेद करी तसे मनी कन्या लोभे करोनिया. विचार करिता सर्वा ठाई दिसू लागला आपुले देही संदेह पडला शुक्रासी पाही कैसे करावे म्हणून. कन्येसी म्हणे शुक्र देखा कच न ये आता ऐका माझे उदरी असे निका कैसा काढू तयासी. यासी काढिता आपणासी मृत्यू होईल परियेसी काय अभिलाष असे त्यासी म्हणोनी कन्येसी पुसतसे. पितया विनवी देवयानी अभिलाष होता माझे मनी भार्या त्याची होऊनी दोघे राहू तुझपासी. हाची भावा माझा पती ऐसे संकल्पिले चित्ती न उठे जरी पुढती तरी प्राणत्यागीन. संदेह पडला शुक्रासी बोधिता झाला कन्येसी त्यास उठविता आपणासी मृत्यू होईल अवधारी. कन्या म्हणे पितयासी सकळा तू वाचविसी आपुला प्राण जाईल म्हणसी हे आश्चर्य वाटतसे. शुक्र म्हणे देवयानी मंत्र असे संजीवनी मज वाचोनी नेणे कोणी माते कोण उठवील. मंत्र सांगो नये कवणा षटकर्णी होता जाईल गुणा कचा करिता माझा प्राण जाईल देखा अवधारी. न ऐके कन्या देवयानी पित्याचे चरण धरोनी विनवीतसे कर जोडोनी मंत्र आपणा ते शिकवावा. कचासी तू सजीव करी तुझ येईल मृत्यू जरी मी मंत्र जपोनी निर्धारी सजीव करीन तुझ लागी. शुक्र म्हणे कन्येसी मंत्र सांगू नये स्त्रियांसी दोष असता परियेसी वेदशास्त्र संमत असे. स्त्रियांसी मंत्र पतिभक्ती जपू नये मंत्रयुक्ती सांगता दोष आम्हा घडती मंत्र सामर्थ्य जाईल. पितयासी म्हणे देवयानी सुखे असा मंत्र जपोनी प्राण जातो म्हणोनी मूर्छा गत पडली ते. शुक्राची कन्येवरी प्रीती उठवूनी तिसी आलंगिती मंत्र तिसी सांगती संजीवनी अवधारा. आपुल्या पोटी कच होता तोही होय ऐकता मंत्र जहाला षटकर्णता मग जपला कचा निमित्त. शुक्राचे पोटातुनी कच निघाला फोडूनी
मंत्र जपेती देवयानी पितया ते उठविले. 3 वेळा मंत्र जपता कचे पाठ केला तत्वता. संतोष करी मनी बहुता कार्य साधले म्हणोनी. शुक्राचार्या ते नमुनी कच विनवी करजोडुनी. माते दैत्य मारिती म्हणोनी निरोप द्यावा मज लागी. स्वामीचे विद्या शिकलो तुझे कृपेने पूर्ण जहालो. देव कार्यार्थ संतोषलो म्हणूनी चरणी लागला. शुक्राचार्ये हर्षोनी निरोप दिधला त्या लागोनी. पदरधरी देवयानी पती व्हावे म्हणोनिया. तू ते मारिले 3 वेळी मी वाचविले त्या काळी. विद्या शिकलासी पित्याजवळी अवश्य वरावे मज लागी. कच म्हणे ऐक बाळे गुरुकन्या भगिनी बोले. तुवा आमुते वाचविले माता होसी निर्धारी. वरिता दोष आपणास दूषण ठेवितील सर्व ऋषी. भगिनी तू आमुची होसी कैसी वरू म्हणे तो. देवयानी कोपोनी शाप दिधला ते क्षणी. वृथा विद्या होईल मानी समस्त विसरे तात्काळी. माझे अंतःकरणीची आशा वृथा केली निराशा. विद्या नये तुझ लवलेशा म्हणूनी शाप दिधला. कच म्हणे तियेसी वाया शापिले आम्हासी. पुरुषवरील तुझसी ब्रह्मकुळा व्यतिरिक्त. तुझा पिता ब्रह्मज्ञानी जाणे अमृत संजीवनी. तुझ शिकविले म्हणोनी पुढे मंत्र न चाले. ऐसा शाप देऊनी कच गेला निघुनी. संतोष झाला इंद्रभुवनी दैत्य जीवन नभेची. शुक्राचा संजीवनी मंत्र कामानये झाला अपात्र. स्त्रियांसी न सांगावा मंत्र म्हणोनी श्री गुरु निरूपिती. स्त्रिया लागी पतिसेवा याची करणे मंत्र न द्यावा. व्रतोपवास करावा गुरुपुरुष निरोपाने. सावित्री विनवी श्री गुरुसी व्रत आचरले बहुवसी. तुझे वाक्य आम्हासी व्रत एखादे निरोपावे. तुझवरी माझा विश्वास तुझ वाचोनी नेणू आणिकास. व्रत तूची आम्हास व्रत तुझी चरण सेवा. भक्ती राहे तुझे चरणी ऐसा निरोप द्यावा मुनी. म्हणून लागली चरणी कृपा करी म्हणोनिया. श्री गुरु म्हणती तियेसी सांगेन तुझ व्रत ऐसी. स्थिर होय अहेवपणासी राज्य पावे तुझा पती. दंपत्य विनवी श्री गुरुसी तुझे वाक्य कारण आम्हासी. जैसा तू निरोपदेसी तेणे रीती रहाटू. जो गुरुवाक्य न करी तो पडे रौरव घोरी. तुझे वाक्य आम्हा श्री म्हणूनी चरणी लागली. भक्तवत्सल श्री गुरुनाथ सांगता जहाला अतिप्रीत. विस्तारोनी समर्थ व्रत तिसी सांगतसे. सिद्ध म्हणे नामधारका श्री गुरु म्हणती कौतुका. ऐकताती दंपतीनिका अतिप्रीती करोनिया. श्री गुरु म्हणती तयांसी सांगेन व्रत इतिहासी. ऋषी पुसती सूतासी व्रत बरवे निरोपावे. सूत म्हणे ऋषीश्वरा व्रत सांगेन मनोहरा. स्त्रिया अथवा पुरुषाबरा व्रत असे अवधारा. नित्यानंद असे शांत निर्विकल्प विख्यात. ऐसा ईश्वर अर्चिता त्वरित सकळा भीष्टे पाविजे. संसार सागरात विषयातूर आचरत. तेही पूजिता पूर्ण भक्त त्यासी ईश्वर प्रसन्न होय. विरक्त अथवा संसाररत विषयातुर आसक्त. जे पूजिती पूर्ण भक्त त्यांसी ईश्वर प्रसन्न होय. तेणे पाविजे पैलपार ऐसे बोलती वेदशास्त्र. स्वर्गापवर्गा अधिकार त्यासी होय परियेसा. विशेष व्रत असे ऐक सोमवार व्रतनायक. ईश्वरार्चन करा विवेक सकळा भीष्टे पाविजे. नक्तभोजन उपवासी जितेंद्रिय करा विशेषी. वैदिक तांत्रिक पूजेसी विधिपूर्वक सकळिक. गृहस्थ अथवा ब्रह्मचारी सुवासिनी कन्याकुमारी. भर्तृविण विधवा नारी व्रत करावे अवधारा. याचे पूर्वील आख्यान सांगेन ऐका अतिगहन. ऐकता करी पावन सकळांसही परियेसा. स्कंदपुराणीची कथा सर्वसाद्यंत ऐका. पूर्वयुगी आर्यावर्तका राजा एक अवधारा. चित्रवर्मा नाम त्यासी धर्मात्मा राजा परियेसी. धर्ममार्ग आचरे हर्षी अधर्माते शिक्षा करी. अखिल पुण्ये त्याने केली सकल संपत्ती वाढविली. समस्त पृथ्वी जिंकिली पराक्रमे करूनिया. सहपत्नी धर्म करीती पुत्रकाम्ये शिवाप्रती. ऐसा किती काळ क्रमिती कन्या झाली तयाते. अतिसुंदर सुलक्षण पार्वती रूपा समान.
तेज फाके सूर्यकिरण अतिलावण्य नवर्णवे वर्तावया जातकासी बोलाविले ज्योतिषी द्विज मिळाले अपारेसी वर्तविती जातक म्हणती कन्या सुलक्षण नामे सीमंतिनी जाण उमेसारखे मांगल्यपण किंवा दमयंती स्वरूप होय भागीरथी ऐसी रूपासी लक्ष्मी सारिखी गुणराशी ज्ञाने देवमाते सरसी जानकी समान पतिव्रता सूर्यासारखी होईल कांती चंद्रासमान मनशांती 10,000 वरुषे ख्याती पतीसह राज्य करील जातक वर्तविले तिसी राव पावला अतिहर्षी अखिल दाने विप्रासी देता झाला अवधारा असताराव सभेसी द्विज एक परियेसी भय न धरिता वाक्यासी बोलतसे अवधारा ऐकराया माझे वचन कन्या लक्षण मी सांगेन 14वे वर्षी विधवापण होईल येसी जाणपा ऐसे वाक्य परिसोनी राव पडिला मूर्छा येवोनी चिंता वर्तली बहुमनी विप्रवाक्य परिसता ऐसे सांगोनी ब्राह्मण गेला निघोनी तत्क्षण सर्वे दुःखाते पावून तळमळीत ते धवा ऐसे बालपण क्रमिता 7 वर्षे जाती तत्वता चिंतित होती माता पिता वऱ्हाड केवी करावे 14वे वर्षी विधवापण म्हणोनी बोलला ब्राह्मण तेणे व्याकुळ अंतःकरण राजा राजपत्नींचे कन्या खेळे राजांगणी सवे सखया ते घेवोनी बोलता ऐकिले विप्रवचनी 14वे वर्षी विधवत्व ऐसे ऐकोनी वचन कन्या करी तसे चिंतन वर्तता आली एक दिन तया घरी ब्रह्मस्त्री देखा याज्ञवल्क्याची या पत्नी मैत्रेयी म्हणोनी घरी आली देखोनी चरण धरित ते धवा भावे साष्टांगे नमूनी करसंपुट जोडोनी विनवी करुणावचनी माते प्रतिपाळी म्हणतसे सौभाग्य स्थिर होय जेणे उपाय सांगे मज कारणे चंचळ असे अंतःकरणे म्हणूनी चरणी लागली कन्या विनवी तियेसी ऐसे व्रत सांग आम्हासी आम्हा जननी तूची होसी व्रत सांग म्हणतसे ऐकोनी कन्येच्या वचना बोले मैत्रेयी जाणा शरण रिघावे उमारमणा अहेवपण स्थिर होय सोमवार परियेसी व्रत आचरी नेमेसी पूजा करावी शिवासी उपवास धरुनी अवधारा बरवे सुस्नात होवोनी पीतांबर नेसोनी मनस्थिर करोनी पूजा करावी गौरीहरा अभिषेके पापक्षय पीठ पूजिता साम्राज्य गंधाक्षता पुष्पमाल्य सौभाग्य सौख्य पाविजे सौगंध होय धूपाने कांती पाविजे दीपदाने भोग नैवेद्यार्पणे तांबूलदाने लक्ष्मी स्थिर चतुर्विध पुरुषार्थ नमस्कारिता त्वरित अष्टैश्वर्ये नांदत ईश्वर जप केलिया होमे सर्व कोशपूर्ण समृद्धी होतसे जाण करिता ब्राह्मण भोजन सर्व देवता तृप्त होती ऐसे सोमवार व्रत कन्ये करीतो निश्चित भय आलिया दुरित परिहरती महाक्लेश गौरी हर पूजा करिता समस्त दुरिते जाती तत्वता ऐकोनी सीमंतिनी तत्वता अंगीकारिले व्रत देखा सोमवारचे व्रत आचरे सीमंतिनी त्वरित पिता देखोनी निश्चित विवाह योग्य म्हणोनी राजा विचारी मानसी वऱ्हाड करावे कन्येसी जैसे प्राक्तन असेल तिसी तैसे घडो म्हणतसे विचारोनी मंत्रियांसी पाठविता झाला राष्ट्रांसी दमयंती नळवंशी इंद्रसेनाचा कुमारक चंद्रांगद वरबरवा जैसा तेज चंद्रप्रभा बोलाविले विवाह शोभा कन्या दिधली संतोषे राजे भू मांडलिक देखा समस्त आले वऱ्हाडिका वऱ्हाड आले अतिकौतुका महोत्साह नाना परी नाना द्रव्यालंकार वऱ्हाडिका देई नृपवर अखिल दाने देकार विप्रालागी देता झाला पाठवणी केली सकळिका जामात ठेविला कौतुका कन्या स्नेह अनेका म्हणोनी राहविले राजपुत्रा राजपुत्र श्वशुरगृही स्त्रिया प्रीती अतिस्नेही काळक्रमिता एके समयी जलक्रीडेसी निघाला कालंदी म्हणजे नदीसी राजपुत्र परियेसी सर्व दळ समागमेसी गेला नदीसी विनोदे राजपुत्र निघे नदीत सवे निघाले लोक बहुत विनोदे असे पोहत अतिहर्षे जलक्रीडा
पोहता राजकुमार देखा, बुडाला मध्ये गंगोदका, आकांत झाला सकळिका, काढा काढा म्हणताती. सवे सैन्य लोक सकळ, होते नावे करी प्रबळ, उदकी पाहताती तये वेळ, न दिसे कोठे बुडाला. उभयतटी सैन्यातून धावत केले राजसदना, व्यवस्था सांगती संपूर्ण, जामात तुमचा बुडाला. कालिंदी नदीच्या डोहात संगतीने होते पोहत, अदृश्य झाला त्वरित, न दिसे कुमार बुडाला. ऐकोनी राजा पडे धरणी, मूर्छना येऊनी तत्क्षणी, कन्या ऐकताच श्रवणी, त्यजू पाहे प्राणाते. राजा कन्येसी संबोखित, आपण गेला धावत, राजस्त्रिया शोक करीत, कन्या दुःखे अतिबहू. सीमंतिनी करी शोका, म्हणे देवा त्रिपुरांतका, शरण रिघालिया देखा, मरण कैचे न आले मज. मृत्यूच वदा वर्षी जाण, म्हणोनी धरिले तुमचे चरण, वृथा केले व्रताचरण, सोमवार शिवाचे. तव देणे अढळ सकळा, मज उपेक्षले जाश्वनीळा, अपकीर्ती तुझ केवळा, शरणांगता रक्षिसी. स्मरण करी श्री गुरुसी, याज्ञवल्क्य पत्नीसी, सांगितले व्रत आम्हासी, सौभाग्य स्थिर म्हणोनिया. तिचिया वाक्ये करुनी, पूजिली शिवभवानी, वृथा झाली माझे मनी, शीघ्र विनवी शिवासी. ऐसे दुःखे प्रलापत, सीमंतिनी जाय रडत, गंगा प्रवेश करीन म्हणत, निघाली वेगे गंगेसी. पिता देखोनी नयनी, धरावया गेला धावोनी, कन्ये ते आलिंगोनी, दुःख करी अत्यंत. कळे मंत्री पुरोहित, सर्व सैन्य दुःख करीत, बोलाविले नावे करीत त्वरित, पहा म्हणती गंगेत. गंगा सकळ शोधिती, न दिसे कुमार कवणे गती, शोक करीतसे सीमंती, राजा संबोखीतियेसी. राजकुमाराचे सेवक, करू लागले बहुदुःख, सांगो गेले पुत्रशोक, इंद्रसेना कारणे. ऐकोनिया इंद्रसेन, दुःख करी अतिगहन, भार्ये सहित धावून, आला तया मृत्यूस्थळा. दोघे राव मिळून, शोक करीती दारुण, हा हा कुमारा म्हणून, उरशिर पिटताती. हा हा पुत्रा ताता म्हणत, राजा गडबडा असे लोळत, मंत्री राजकुळ समस्त, नगरलोक दुःख करीती. कोठे गेला राजसुत, म्हणोनी सीमंतिनी रडत, खिन्न झाले समस्त, माता पितर श्वशुरादी. कोणे स्थानी पती गेले, म्हणोनी सीमंतिनी लोळे, ललाट हस्ते पिटिले, पार नाही शोकासी. सीमंतिनी म्हणे पितयासी, प्राण त्यजीन पतिसरसी, वाचूनिया संसारासी, वैधव्य कोण भोगील. पुसे सकळ द्विजासी, करावे की सहगमनासी, विप्रसांगती रायासी, प्रेता वेगळे करू नये. प्रेत शोधावे नदीत, दहन करावे कन्ये सहित, न दिसे बुडाला गंगेत, केवी सहगमन होईल. आता इसी ऐसे करणे, प्रेत सापडे तववरी राखणे, ऐकोनिया द्विजवचने, राजा कन्ये विनवीतसे. ऐसे व्याकुळ दुःखे करीती, मंत्री पुरोहित म्हणती, जे असेल होणार गती, ब्रह्मादिका चुकेना. होणार जहाली देवकरणी, काय कराल दुःख करोनी, ऐसे मंत्री संबोखुनी, राया ते चला म्हणती. निघाले राजे उभयता, मंदिरा पावले दुःख करिता, इंद्रसेन अतिदुःखिता, न विसरे कधी पुत्रशोक. राजव्यापार सोडूनी, दुःख करी पुत्रचिंतनी, गोत्रजी राज्य हिरुनी, कपटे घेतले तयाचेच. सहभार्या रायासी, ठेविते झाले कारागृहासी, पुत्रशोके बहुत्यासी, राज्यभोग चाड नाही. चित्रवर्मा राव देखा, कन्या ठेवली ममत्विका, प्राण त्यजू पाहे निका, लोक निंदतील म्हणोनी. राव म्हणे कन्येसी, पुत्र नाही आमुचे वंशी, कन्या एक तू आम्हासी, पुत्रापरी रहाटावे. लोक निंदतील आम्हासी, वैधव्य आले परियेसी, वर्ष एक कर्मिलियासी, पुढे आचार करी वो बाळे. पित्याचे वचन ऐकोनी, करीतसे बहुचिंतनी, म्हणे देवा शूळपाणी, केवी माते गांजिले. ऐसे विचारुनी मानसी, व्रत आचरे तत्परेसी, सोमवार उपवासासी, ईश्वर पूजा करीतसे. इकडे तो राजकुमार, बुडाला होता गंगापूर, गेला जेथे पाताळ नगर, वासुकी जेथे राज्य करी. नागलोकीचिया नारी,
आल्या होत्या नदी तीरी, राजकुमार आला पुरी नदीत टाकी वाहतसे. देखोनिया नागकन्या काढिती संतोषे करुनिया, अमृता शिंपिती आणुनिया सावध केला तयाते. कन्या मिळून त्यासी घेवोनी जाती तक्षकापासी, विचित्र नगर परियेसी राजपुत्र पाहात असे. पाहे पाताळ नगर रचना, जैसी शोभा इंद्रभुवना, गोपुरे दिसती महारत्ना विद्युल्लतेचिये परी. इंद्रनीळ वैडूर्येसी माणिके मुक्ता फळांसी, महारम्य पुरी जैसी सूर्यकांती मिरवत. चंद्रकांती सरसी भूमी, महाद्वारे कपाट हेमी, अनेक रत्ने नाही उपमी ऐशा मंदिरा प्रवेशला. पुढे देखिली सभा थोर, समस्त बैसले सर्पाकार, आश्चर्य करी राजकुमार असंख्य सर्प दिसताती. सभेमध्ये अतिशोभित मध्ये बैसला पन्नगनाथ, जैसी सूर्यकांती फाकत अति उन्नत बैसला. अनेक शतफणा दिसती जैशी वीज लखलखती, पीतांबरे सज्जोती रत्नकुंडल मंडित. अनेक रत्न खचित देखा, मुकुट मिरवती सहस्र एका, सहस्रफणी मिरवे तक्षका ऐसा सभे बैसला असे. रूप यौवना नागकन्या नाना भरणे लेवोनिया, अनेक सहस्र येवोनिया सेवा करीती तक्षकाची. ऐशा सभास्थानी देख राव बैसला तक्षक, देखोनिया राजकुमारक नमन करी साष्टांगी. तक्षक पुसे नागकन्यांसी, कैचा कुमार आणिलासी, सुलक्षण दिसतो कैसी कोठे होता म्हणे तया. नागकन्या म्हणती त्यासी, नेणो नाम याचे वंशी, वहात आला यमुनेसी घेऊन आलो तुम्हा जवळी. तक्षक पुसे राजकुमारासी, नाम कवण कवणे वंशी, काय कारणे आलासी कवण देशी वास तुझा. सांगे राजकुमार देखा, आम्ही भूमंडळ नायका, नैषधराजपती ऐका नळनामे पुण्यश्लोक. त्याचा पुत्र इंद्रसेन, जन्म आमुचा त्यापासून, चंद्रांगद नामे आपण गेलो होतो श्वशुरगृह. जलक्रीडा करावयासी गेलो होतो यमुनेसी, विधिवशे आपणासी बुडालो नदी अवधारा. वहात आलो नदीत नागकन्या मज देखत, घेवोनी आल्या तुम्हा प्रत पूर्वभाग्ये करुनी. पूर्वार्जित पुण्यवंशी भेटी झाली चरणांसी, धन्य माझे जीवितवासी कृतार्थ झालो म्हणतसे. करुणावचन ऐकोनी तक्षक बोले संतोषोनी, नको भिऊ म्हणोनी धैर्यतया दिधले. शेष म्हणे रे बाळा, तू आहेसी मन निर्मळा, तुझे घरी सर्व काळा दैवत कोण पूजितसा. ऐसे ऐकोनी राजकुमार हर्षे जहाला निर्भर, सांगतसे विस्तार आपुला देव शंकर. सकळ देवांचा देव नाम ज्याचे सदाशिव, वामांगी उमा अपूर्व त्या लागी पूजू निरंतर. ज्यापासोनी जनित ब्रह्मा सृष्टी सृजितो अनुपमा, तो सदाशिव आम्हा निज दैवत निर्धारे. तयाच्या सत्वगुणेसी विष्णू उपजला परियेसी, प्रतिपाळक लोकांसी तो सदाशिव आराधितो. ज्याच्या तामस गुणे जाण एकादश रुद्रगण, उपजले असती या कारण प्रलय करता या नाव. धाता विधाता आपण उत्पत्ती स्थिती लया कारण, तेजासी तेज असे जाण तैसा ईश्वर पूजितसो. पृथ्वी आप तेजासी जो पूर्ण वायू आकाशी, तैसा पूजितसे शिवासी म्हणे राजकुमार देखा. सर्वाभूती असे संपूर्ण चिन्मय आपण निरंजन, जो रूपे असे अचिंतन तो ईश्वर पूजितसो. ज्याची कथा वेद जहाले तक्षक शेष ज्याची कुंडले, त्रिनेत्री असे चंद्रमौळे तैसा शंकर पूजितसो. ऐसे ऐकोनी वचन तक्षक संतोषला अतिगहन, राजकुमारा आलिंगोन तुष्टलो तुष्टलो म्हणतसे. तक्षक बोले तये वेळी, तुझ देईन राज्य सकळी, तुवा राहावे पाताळी आनंदे भाग्य भोगीत. माझ्या लोकी जे जे रत्न ते ते देईन तुझ कारण, पावोनिया समाधान सुखे येथे रहावे. पाताळ लोकींची रचना पाहावी तुवा अनुपमा, कल्पवृक्ष मनोरमा आहेत माझ्या नगरात. अमृतन देखती स्वप्नी कोणी, ते भरले असे जैसे पाणी, तळी बावी पोखरणी अमृताच्या माझ्या घरात. नाही मरण तव येथे
रोगपीडादी समस्ते, नेणती कोणी स्वप्नावस्थे, ऐसे नगर माझे असे. सुखे रहावे येथे स्वस्थ, तक्षक कुमारक सांगत, राजपुत्र असे विनवीत, करुणावचने अवधारा. राजपुत्र विनवी तक्षकासी, मी एकलाची पितयाचे कुशी, भार्या 14 वर्षी शिवपूजनी रत सदा. नूतन झाले माझे पाणीग्रहण, गुंतले तेथे अंतःकरण, पाहीन माता पिता चरण, तेणे सर्वस्व पावलो. आपण बुडालो नदीत, पिता माता दुःख करीत, पत्नी जीव त्यागील सत्य, हत्या पडे मस्तकी. देखिले तव चरण आपण, तेणे झालो धन्य धन्य, रक्षिला आपण माझा प्राण, दर्शन करा माता पिता. तक्षक झाला संतोषित, नाना रत्ने त्यासी देत, अमृत पाजले बहुत, आणिक दिधले स्त्रियेसी. कल्पवृक्ष फळे देती, अपूर्व वस्तू आभरणे त्यासी, जे अपूर्व असे क्षिती, अमूल्य वस्तू देता जहाला. इतुके देवोनी कुमारकासी, तक्षक बोले परियेसी, जे जे काळी आम्हा स्मरसी, तव कार्य सिद्धी पावेल. आणिक संतोषोनी चित्ती, वस्त्रे वाहने मागुती, तुरंग दिधले मनोगती, सवेदे कुमार आपुला. चंद्रांगद कुमारासी, इतके दिधले आनंदेसी, निरोप दिधला परियेसी, वाहन तुरंग मनोहर. तक्षका नमुनी त्वरित, वारुवरी आरूढ राजसुत, मनोवेगे मार्ग क्रमित, नागकुमार सवे जाणा. जिये स्थानी बुडाला होता, तेथे पावला क्षण न लागता, निघाला बाहेर वारू सहिता, नदी तटाकी उभा असे. सोमवार त्या दिवशी, सीमंतिनी आली स्नानासी, सवे होत्या सखी सेवेसी, नदी तीरी उभी असे. सीमंतिनी म्हणे सखियासी, आश्चर्य वाटे मानसी, उदकातुनी निघाला परियेसी, सवे असे नागपुत्र. राक्षस होई की वेषधरू, रूप धरिले असे नरू, दिसतसे मनोहरू, तुरंगारूढ जाहला असे. कैसे पाहा हो रूपयासी, जेवी सूर्यप्रकाशी, दिव्यमालांबरे कैसी, सुगंध असे परिमळा. दशयोजने पर्यंत, सुवास येतसे अमित, पूर्वी देखिला असे रूपवंत, भासे त्यासी पाहिला. स्थिर स्थिर भयभीता, त्याचिया पहाती स्वरूपता, आपुला पतिसादृश म्हणता, रूप आठवी तये वेळी. राजपुत्र पाहे तियेसी, म्हणे स्वरूपे माझी स्त्री ऐसी, गळसरी न दिसे कंठासी, हार नसे मुक्ता फळ. अवलोकितसे अंगखुण, न दिसे हळदी करी कंकण, चित्ती व्याकुळ रूपहीन, सदृश दिसे प्राणेश्वरी. मनी विचारी मागुता, रूपतीचे आठविता, तुरंगावरुनी उतरता, नदी तीरी बैसला असे. बोलावोनी तियेसी, पुसतसे अति प्रेमेसी, तुझा जन्म कवणे वंशी, पुरुष तुझा कोण सांगे. का कोमाईलीस बाळपणी, दिससी शोके म्लान लक्षणी, सांगावे मज विस्तारोनी, अतिस्नेहे पुसतसे. ऐकोनी सीमंतिनी देखा, आपण न बोले लज्जे ऐका, सखियांसी म्हणे बालिका, वृत्तांत सांगा समस्त. सखिया सांगती तयासी, हे सीमंतिनी नाम परियेसी, चंद्रांगदाची महिषी, चित्रवर्म्याची हे कन्या. इचापती अतिसुंदर, चंद्रांगद नामे थोर, जलक्रीडा करिता फार, येथे बुडाला नदीत. तेणे शोक करिता इसी, वैधव्य आले परियेसी, दुःख करीत 3 वर्षी, लावण्य इसे हरपले. सोमवार व्रत करीत, उपवास पूजादी आचरत, आज स्नानानिमित्त आली असे नदीसी. इचा श्वशुराची स्थिती देखा, पुत्र शोके विकळ ऐका, राज्य घेतले दायादिका, कारागृही घातले. या कारणी सीमंतिनी, नित्यपूजी शूलपाणी, सोमवार उपोषणी, म्हणोनी करीती परियेसा. इतके सख्या सांगती, मग बोले आपण सीमंतिनी, किमर्थ पुसता आम्हा प्रती, आपण कोण कंदर्परूपी. गंधर्व किंवा तुम्ही देव, किन्नर अथवा सिद्ध गंधर्व, नररूप दिसता मानव, आमुते पुसता कवण कार्या. स्नेहभावे करोनी, पुसता तुम्ही अतिगहनी, पूर्वी देखिले होते नयनी, न कळे कोण म्हणतसे. आप्तभाव माझ्या मनी, स्वजन तसे दिसता नयनी, नाम सांगा म्हणोनी, आठवी रूप पतीचे. आठवोनी पतीचे रूप, करू लागली अति प्रलाप, धरणी पडली रुदित बाष्प, महादुःख करीतसे.
तियेचे दुःख देखोनी नयनी, कुमार विलोकी तटस्थपणी, मुहूर्त एक सावरोनी आपण दुःख करीतसे. दुःख करोनिया देखा, प्रक्षाळिले आपुल्या मुखा, उगी राहे म्हणे ऐका, आमुचे नाम सिद्ध म्हणे. सीमंतिनी करिता शोक अपार, जवळी आला राजकुमार, हाती धरली सत्वर, संबोखीतसे प्रेम भावे. एकांती सांगे तियेसी, म्हणे तुझ्या भ्रतारासी, देखिले आम्ही दृष्टीसी, सुखी आता असावे. तव व्रत पुण्ये करोनी, पती शीघ्र पाहासी नयनी, चिंता करू नको म्हणोनी, तृतीय दिनी भेटेल. तव पती माझा सखा, प्राणतोची ऐका, संदेह न करी वो बालिका, आण शिवचरणाची. ऐसे एकांती सांगून, प्रगट न करी म्हणून, दुःख आठविले ऐकून, सीमंतिनी बाळिकेसी. सुटल्या धारा लोचनी, प्रेमे रडे स्फुंदोनी, विचार करी सीमंतिनी, हाची होय मम पती. पतिसारिखे मुखकमळ, नयन सुंदर अतिकोमळ, ध्वनी बोलता ज्याची मंजुळ, अति गंभीर बोलतसे. मृदुवाणी पतिसरसी, तैसाची बोले तो हर्षी, धरिता माझिया करासी, अतिमृदू लागले. माझे पतीचे लक्षण, मी जाणे सर्व खूण, हाची होय माझा प्राण, समस्त चिन्हे असती. यास देखोनी नयनी, धारा सुटल्या प्रेमे जीवनी, नवलपरी विचारूनी, मागुती अनुमान करीत. दैवहीन असे आपण, कैसा पती येईल म्हणून, बुडाला नदीत जाऊन, मागुती कैसी भ्रांती म्हणे. मेलापती मागुती येता, ऐशी न ऐकिली कानी कथा, स्वप्न देखिले की भ्रांता, काय कळते माझे मना. धूर्त होय की वेषधारी, राक्षस यक्ष किंवा किन्नरी, कपटे प्रगटला नदी तीरी, म्हणून कल्पना करीतसे. किंवा पावला शिवव्रते, की धाडिला गिरिजानाथे, संकट जाणोनी आमुच्या येथे, मैत्रेयी कारणे धाडिला. ज्यास प्रसन्न शंकर, त्यास कैचा दुःख विकार, चिंतिले पाहिजे निर्धार, ऐसे चिंती सीमंतिनी. ऐसे होता राजकुमार, आरूढला वारूवर, निरोप मागे प्रीतिकर, सीमंतिनी नारीसी. निघाला अश्व मनोवेगे, पातला नगरा अतिशीघ्रे, वासुकी पुत्र होता संगे, तया पाठवी नगरात. त्वा जावोनी वैरियांसी, इष्टती सांगा वादियांसी, न ऐकता तव बोलासी, संहारी न बोलावे. ऐसे वचन ऐकोनी, त्वरित पावला राजभुवनी, उभा राहोनी कठोर वचनी, बोलतसे नगराधिपतीसी. चला शीघ्र कुटुंबेसी, चंद्रांगदाचे भेटीसी, तक्षकाचे दर्शनासी, गेला होता पाताळी. कालिंदीये नदीत, बुडाला हे ऐकोनिया मात, तुम्ही केला स्वामी घात, राज्य घेतले इंद्रसेनाचे. आता सांगेन तुम्हासी, चाड असे जरी प्राणासी, शरण जावे तयासी, इंद्रसेना स्थापोनी. तक्षकासारखा मैत्र जोडला, दिधले नवनाग सहस्र बळा, शीघ्र लागा चरणकमळा, चंद्रांगदाचे जाऊनी. न ऐकाल माझ्या वचना, तरी आताची घेतो प्राणा, तक्षके पाठविले आपणा, परिपत्या कारणे हो. ऐसे वचन ऐकोनी, शत्रु भयाभीत मनी, हीन बुद्धी केली जाणोनी, आता शरण रिघावे. जरी करू बलात्कार, तक्षक करील संहार, लोकात होई निंदा फार, प्राण जाईल आपुला. ऐसे विचारुनी मानसी, बाहेर आणिती इंद्रसेनासी, नाना वस्त्रे आभरणेसी, सिंहासनी बैसविला. सकळ विनविती त्यासी, अपराध घडला आम्हासी, प्राण राखा वेगेसी, म्हणोनी चरणी लागले. राया इंद्रसेनासी, तक्षक पुत्र सांगे त्यासी, तुमचा पुत्र आला परियेसी, वासुकी भेटी गेला होता. ऐकोनी राव संतोषी त्यासी, आठवोनी अधिक दुःखासी, मूर्छा येवोनी धरणीसी, पत्नी सहित पडियेला. नागकुमरे उठविले त्यासी, दुःख कासया करावे हर्षी, येईल पुत्र भेटीसी, त्वरे करोनी आताची. मग राव अतिहर्षी, बोलावित मंत्रियांसी, नगर शृंगारावयासी, निरोप दिधला तये वेळी. ऐसा निरोप देऊन, भेटी निघाला आपण, सकळ दायाद स्वजन, राणी वसा आदी करुनी. मंत्री पुरोहितांसहित, निघाले लोक समस्त,
कौतुक पाहो म्हणत मेला पुत्र कैसा आला. आनंद झाला सकळिका रावमानी महाहरिखा. पाहीन म्हणे पुत्रमुखा अति आवडीने अवधारा. सवे वाजंत्र्यांचे गजर नगरलोका संतोष थोर. करिताती जय जयकार अति उत्साह करिताती. ऐसे जाऊनी पुत्रासी भेटी झाली रायासी. चंद्रांगद पितयासी नमस्कारी साष्टांगे. अति प्रेमे पुत्रासी आलिंगी रावत्वरेसी. सद्गदित कंठेसी नेत्री सुटल्या अश्रुधारा. पुत्रासी म्हणे इंद्रसेन आलासी बाळा माझा प्राण. श्रमलो होतो तुझ विण म्हणोनी सांगे दुःख आपुले. माते ते आलिंगोन दुःख करीती अतिगहन. विनवीत तिये संबोखोन मज निमित्त कष्टलीसी. पुत्र नव्हे मी तुमचा शत्रू जाऊनी आपुले सुखार्थू. तुम्हा दुखविले की बहुतू नेदीच सुख तुम्हा ते. आपण जावोनी पाताळी राहिलो सुखे शेषाजवळी. तुम्ही कष्टलीत बहुत काळी मज निमित्त अहोरात्र. काष्ठासरी अंतःकरण माझे असे की सत्य जाण. माता जीव जैसे मेण पुत्रा निमित्त कष्ट बहुत. माता पितयांचे दुःख जो नेणे तोची शतमूर्ख. उत्तीर्ण भावया अशक्य स्तनपान एक घडीचे. माते वीण देव देखा पुत्रासी नाही विशेखा. कवण उत्तीर्ण नभे ऐका माता केवळ मृडानी. दुःख देत जननीसी तो जाय यमपुरासी. पुत्र नभे त्याचे वंशी सप्तजन्मी दरिद्री. ऐसे मातेसी विनवूनी भेटतसे तो भाऊ बहिणी. इष्ट सोयरे अखिलजनी प्रधाना समवेत नागरिका. इतुकिया अवसरी प्रवेश केला नगराभीतरी. समारंभ केला अतिथोरी पावले निज मंदिरा. तक्षकाचे पुत्रासी गौरविले सन्मानेसी. वस्त्रे भूषणे रत्नेसी इंद्रसेने अतिप्रीती. चंद्रांगद सांगे पितयासी तक्षक उपकार विस्तारेसी. प्राण वाचविला आम्हासी द्रव्य दिधले अपार. सुंदर वस्त्रे आभरणे दिधली होती तक्षकाने. पिता देखोनी संतोषाने म्हणे धन्य तक्षक. निरोप दिधला नागपुत्रासी बोळविले तयासी. भृत्य पाठविले वेगेसी चित्रवर्म्याचे नगरात. राव म्हणे तये वेळी सून माझी दैवे आगळी. तिचे धर्मे वाचला बळी पुत्र माझा अवधारा. तिने आराधिला शंकर तेणे कंकणे चुडे स्थिर. तेणे वाचला माझा कुमर सौभाग्यवती सून माझी. म्हणोनी पाठविले वेगेसी लिहोनिया वर्तमानासी. चित्रवर्मरायासी इंद्रसेनरायाने. हेर निघाले सत्वरी चित्रवर्म्याची नगरी. व्यवस्था सांगितली कुसरी चंद्रांगद शुभवार्ता. संतोषे राजा ऐकोनी देखा करिता झाला महासुखा. दाने दिधली अपार ऐका रत्ने भूषणे हेरांसी. इंद्रसेन राजा सत्वर पुनरपी करावया वऱ्हाड थोर. चंद्रांगद बडिवार सेना घेऊनी निघाला. महोत्साह झाला थोर वऱ्हाड केले धुरंधर. चंद्रांगद प्रीतिकर सीमंतिनीसी भेटला. पाताळींची अमूल्य वस्तू प्राणेश्वरीसी अर्पित. पाजिता झाला अमृत महानंद प्रवर्तला. कल्पवृक्ष फळ देखा देवोनी तोषविला नायका. अमूल्य वस्त्राभरणी देखा दशयोजने तेज फाके. ऐसा उत्साहे विवाह केला आपुले पुरीसी निघाला. सीमंतिनीचे वैभवाला जोडा नसे त्रिभुवनी. मग जावोनी नगरासी राज्यी स्थापिला पुत्रासी. 10 सहस्र पूर्ण वर्षी राज्य केले चंद्रांगदे. सीमंतिनी करी व्रतासी उपवास सोमवारासी. पूजिले गौरी हरासी म्हणोनी पावली इष्टार्थ. ऐसे विचित्र असे व्रत म्हणोनी सांगे श्री गुरुनाथ. ऐक सुवासिनी म्हणत अतिप्रीती निरूपिले. ऐसे करी वो आता व्रत चुडे कंकणे अखंडित. कन्या पुत्र होती बहुत आमुचे वाक्य अवधारी. दंपत्य विनवी श्री गुरुसी तुमची चरणसेवा आम्हासी. पुरविती मनोरथासी आम्हा व्रत कायसे. आमचा तू प्राणनायक तुझ वाचोनी नेणो आणिक. तव स्मरण मात्रे असेनिक म्हणोनी चरणी लागली. श्री गुरु म्हणती तयासी आमुचे निरोपे करा ऐसी. व्रत आचरा सोमवारासी तेची सेवा आम्हा पावे.
निरोप घेऊनी श्री गुरुचा नेम धरिला सोमवाराचा भेटी लागी तयाच्या माता पिता पावली ऐकोनिया कन्या पुत्र वार्ता संतोषली त्याची माता द्रव्य वेचले अपरिमिता समाराधना ब्राह्मणांसी पूजा करीती श्री गुरुसी आनंद अतिमानसी समारंभ दिवानिशी बहुत करीती भक्तीने ऐशा परी वंदोनी श्री गुरुचा निरोप घेऊनी गेली ग्रामा परतोनी ख्याती झाली चहुराष्ट्री पुढे त्या दंपतीसी 5 पुत्र शतायुषी झाले आशीर्वादेसी श्री गुरुरायाच्या प्रतिवर्षी दर्शनासी दंपती येती भक्तीसी ऐसे शिष्य परियेसी श्री गुरुचे माहात्म्य ऐसे श्री गुरुचरित्र सिद्ध सांगे पवित्र नामधारक अतिप्रीती ऐकतसे अवधारा गंगाधराचा कुमर सरस्वती विनवी गुरुकिंकर स्वामी माझा पारंपार श्री नृसिंह सरस्वती ऐसा वरदमूर्ती देखा सकळ जन तुम्ही ऐका प्रसन्न होईल तात्कालिका न धरावा संदेह मानसी साखर स्वादू म्हणावयासी उपमा द्यावी कायसी मनगटींचे कंकणासी आरसा कायसा पाहिजे प्रत्यक्ष पाहता दृष्टांतेसी प्रमाण कासया परियेसी ख्याती असे भूमंडळासी कीर्ती श्री गुरुयतीची ऐका हो जनसमस्त सांगतो मी उत्तम हित सेवा करिता श्री गुरुनाथ त्वरित होय मन कामना अमृताची आरवंटी घातली असे गोमटी पान करा हो तुम्ही घोटी धणीवरी सकळिक श्री गुरुचरित्र कामधेनू ऐकता होय पतित पावनू नाम ज्याचे कामधेनू तो चिंतिले पुरवीत इति श्री गुरुचरित्रामृत सीमंतिनी आख्यान विख्यात 35 अध्यायात कथासार सांगितली इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे सीमंतिन्याख्यानं नाम 35ोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पितमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त।